चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली. अनिल आणि जोडी पाहता आपण राहुल. अनिल आणि राहुलची जोडी कमल. चला स्पीडअप करा. पहा टाइम पूर्णपणे अलर्ट असेल याच्यावरती लक्ष द्या. आपण 3 षटकाचा सामना. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. संघ पाहत आहे समोर. एका साईडला सागवाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पीसीसी मांडवा संघ. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण अनिल. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती अनंता. हो हो चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतो. खराब गोलंदाजी. हा चेंडू मात्र खराब फेकलाय. वाईट चेंडू. पहिला चेंडू मात्र वाईट फेकलाय. या गोलंदाजाने वाईट चेंडूने मात्र सुरुवात केली. चांगली गोलंदाजी करावी लागली या षटकामध्ये. विचार केला ना 3 षटकाचा सामना. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त समोरच्या संघाला धावा बनवाव्या लागतील. पीसीसी मांडवा या संघाला. हो हो टॅपिंग क्रिकेट पाहताय. अपील मात्र केली जाते या ठिकाणी. पंचांना गुमराह करण्याचं काम केलं होतं भुरेशच्या माध्यमातून. भुरेश चौधरी सातत्याने मात्र मागच्या मॅचचा हिरो सुद्धा ठरला होता. चांगली खेळी राहिली आहे भुरेशच्या माध्यमातून. ज्याच्या नावावरती गाडी आहे अनिलच्या नावावरती गाडी पाहतो आपण. आणि त्यानंतर मात्र हा चेंडू खराब फेकलाय. हा चेंडू मात्र खरा बीमर. कदाचित हा चेंडू मात्र लवकर निसटला. मी तर म्हणेन हातातनं. नो चेंडू. सिंगल मिळाली. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहतो आपण जाऊन पोहोचला 2 आकड्यावरती. 2 चेंडू मात्र खराब फेकला त्या गोलंदाजाने. हो यॉर्करचा वापर आणि त्या यॉर्करला प्रत्युत्तर दिलाय. एक डाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो चांगली रनिंग पाहतो आपण दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल जाऊन पोहोचला 4 आकड्यावरती. चांगली धावसंख्या मात्र जमा करत असताना पुन्हा एकदा सज्ज झाला आणि फलंदाज. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात उडाला. जजमेंट करतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. हो मी तर म्हणेन झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय. अनिल सारख्या फलंदाजाला जीवनदान मी तर म्हणेन दिलाय. कदाचित ना क्रिकेटचा हा नियमच आहे. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा प्रश्न पडलाय. अनिल सारख्या फलंदाजाला जीवनदान. या चुका मात्र शेवटच्या मुवमेंटला भोगाव्या लागतील. पुन्हा एकदा सज्ज. हो पुन्हा एकदा पाहिला गेला तर दिशाहीन फटका बाजू पाहिली आपण. गेंद मारना चाहते ते वासीम और गेंद गई है काशी में. जखम मांडीला इलाज शेंडीला झालाय. अनिलच्या पाहतो आपण. चांगला कमबॅक करत असताना या षटकामध्ये 2 चेंडू खराब टाकले जरूर. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना अद्याप धावा खर्च केला तर बरं. हो चांगला फटका पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग पाहतो आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावीच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. 8 आकड्यावरती पाहतो आपण. विचार केला ना चांगली गोलंदाजी केली. अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आज षटक विचार केला ना अद्याप चेंडू फेकला 7 म्हणजे शेवटचा अजूनही चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडू या गोलंदाजाने खराब फेकल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज अनिल. चांगली फटकेबाजी करत आहे. हो चांगला पार्टनरशिप केला. एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला त्या ठिकाणी. चांगला पाहतोय. क्षेत्ररक्षण मात्र चांगला राहिलाय. फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 9 आकड्यावरती. टाइम मात्र अलर्ट असेल याच्यावरती लक्ष द्या दोन्ही संघाने. गोलंदाजी करत असताना सागवाडी संघ पूर्णपणे टाइम मात्र अलर्ट असेल. 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायचे आहेत. 1 षटक मात्र फेकला गेलाय.
टायमिंग पाहतोय 4 मिनिटं मात्र खर्च केल्यात, अजूनही 6 मिनिटं मात्र असतील आपल्याकडे आणि कदाचित 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायच्यात. चला स्पीडअप करा आपण. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपला गेला. टोटल स्कोर पाहिला, धावपटलावरती धावा लागल्या गेल्या बिनबाद 9 आकड्यावरती जाऊन पोहोचला. नवीन गोलंदाज पाहतो, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अजय करता क्या मरता क्या नाही करता. अजयचा वापर केला, या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, पुन्हा एकदा चुकी आणि जीवनदान मी तर म्हणेन अनिलला 2 वेळा विनलाय. कदाचित मी तर म्हणेन ना नशिबाची पुढीच घेऊन आलाय का काय अनिल हा फलंदाज. 2 वेळा जीवनदान, चुकीला मात्र माफी नसेल मी तर म्हणेन. 2 चेन मात्र सोडल्यात अनिलचे. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 11 आकड्यावरती. चला स्पीडअप करा. कदाचित हा जेल टिपला असता तर धाबाला अंकुश लावण्याचं काम केलं असतं मी तर म्हणेन. चांगली गोलंदाजी करत असताना अजय हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिल पुन्हा एकदा सज्ज झाला. विकेट किपर मध्ये थोडीशी मात्र फेरबदल करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा उडाली आणि तिसऱ्यांदा झेल सोडला मी तर म्हणेन. प्रयत्न मात्र केले होते त्या ठिकाणी, चेंडू पर्यंत मी तर म्हणेन पोहोचला नाही. प्रयत्न केले होते खेळाडूंनी मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. चेंडू थोडासा दूर वरती होता. तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 13 आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. अनिलचा विचार केला ना सातत्याने मात्र चांगलं फटकेबाजी करायचे. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगला क्षेत्ररक्षण पाहिला, थोडासा पंबल पाहतोय आता. कदाचित पुन्हा एकदा, कदाचित हा प्रश्न पडलाय मी तर म्हणेन. आता फलंदाज मात्र बाद होईल. कदाचित हा पुन्हा एकदा अनिलला जीवनदान दिला असेल मी तर म्हणेन. बलिदान दिलाय फलंदाजाने. पण राहुलने मात्र अनिलची विकेट वाचवण्यासाठी मात्र बलिदान दिलाय मी तर म्हणेन. राहुलचा विचार केला ना एकही चेंडू मात्र राहुल खेळला नाहीये. न भोपळा फोडताना मैदानाच्या बाहेर झालाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन खेळाडू एंटर झालाय. कृष्णाला पाहता आपण. अजय चांगली गोलंदाजी करत असताना अजय हा गोलंदाज पाहतो आपण. आता ते 3 चेंडू फेकल्या. 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या. तद्यपि 5 धावा खर्च केल्यात. टोटल पाहता धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. हो यॉर्करचा वापर डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला. दुसऱ्या षटक मार्गाचा असताना अजूनही विचार केला 2 चेंडू मात्र शिल्लक असतील या षटकाचे. चांगली गोलंदाजी करत असताना अजयला पाहतो. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिल. यावेळेस मात्र क्रॉसर बॅट खेळण्याचा प्रयत्न होईल तर वेगाने पूर्ण केला गेला. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. फेकी सुद्धा अचूक फेकली. वा, एक जुना जाणता खेळाडू पाहता विकेट किपरच्या माध्यमातून. बबनला पाहता आपण. एक जुना जाणता खेळाडू अंडरमच्या क्रिकेटमध्ये ना डावखोळ्याचा खेळाडू पाहता आपण विकेट किपरच्या माध्यमातून बबनला. सातत्याने मात्र चांगली फटकेबाजी करत असताना तोच खेळाडू मात्र पाहताय सागवाडच्या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झाला. अजय शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकरला कृष्णाला पाहतो आपण. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण. खराब चेंडू फेकला, वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल जाऊन पोहोचला. दुसरा षटक मार्गस्थ असताना 17 आकड्यावरती. 17 का खतरा किसके लिए बनेगा भाई. हो, फुलका चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षण आहे. कोणती पुन्हा एकदा चुकी पहा आणि चुकीला माफी नाही. सागवाडी संघाचा झालंय तरी काय मी तर म्हणेन.
पुन्हा एकदा भोक्षी फाटली. पण विचार केला ना, ही भोक्षी मात्र डुप्लिकेट पाहता आपण, उल्हासनगरची भोक्षी पाहता आपण, हा धागाच मजबूत नसेल. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला स्पीडअप करा, टाइम मात्र पूर्णपणे अलर्ट असेल, यावरती लक्ष द्या. आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत आपल्याला. चांगली धावसंख्या मात्र जमा करावी लागेल. समोर तेवढ्या ताकदीचा संघ पाहत आहे सागवाडी संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय कृष्णा, गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. गणेशला पाहता आपण, गणेशचा वापर केला गेला मी तर म्हणेन 3ऱ्या षटकामध्ये. कृष्णा पाहतो स्ट्रायकिंगला. हो, चांगला फटका पाहत आहे. एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न असेल का अनिल स्वतःकडे स्ट्राईक ठेवील का, हा प्रश्न पडला. यावेळेस मात्र चुका आणि चुका, चेंडू जाईल सीमा पार, हा येतोय चौकार आणि चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा वाघूर फाटले मी तर म्हणेन वाघेरे संघ, सागवाडी या संघाची. पा सागवाडी संघ करतोय काय पा, खाली फुकट मी तर म्हणेन रनात येतो. जेल मात्र अद्याप सोडल्या गेल्या 4 जेल सोडलात मी तर म्हणेन. आणि ह्या फलंदाजा 2 जीवनदान मी तर म्हणेन, 3 जीवनदान. आणि त्यानंतर मात्र कृष्णाला 1 जीवनदान पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला कृष्णा. हो, चांगला चेंडू पाहतो आपण, दिशाहीन फटका पाहतो. शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं गणेशने. थोडीशी लाईन मात्र थोडीशी भटकलाय. वाईट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सिंगल मिळाली. या सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. 23 धावा मात्र जमा केला. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा, जास्तीत जास्त धावा मारावा लागतील समोरच्या संघाला. हो हो, यॉर्करचा वापर या ठिकाणी पूर्णपणे वाईट यॉर्करचा वापर. आणि या चेंडूकडे उत्तर नसतो फलंदाजाकडे. पहिल्याही सुरुवातीला मात्र प्रयत्न केला होता, तो थोडीशी लाईन मात्र मिस केला गणेशच्या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र परफेक्ट यॉर्कर फेकला. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, पुन्हा एकदा बॅटची कडा अडिक्लर झोन मध्ये. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागला गेल्या 24 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 24 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता अनिल फलंदाज. चांगली फलंदाजी करायची अनिल फलंदाजाला. परफेक्ट यॉर्कर पाहता आपण. काय यॉर्करचा वापर, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. काय चेंडू वापरला होता गणेशने. डॉट चेंडूची सांगता. कदाचित शेवटच्या षटकामध्ये असे चेंडू सोडून द्याल तर फायटिंग स्कोर मात्र उभं करावा लागेल मी तर म्हणेन. समोर तेवढ्या ताकदीचा संघ पाहत आहे सागवाडी संघ. पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच चेंडू पाहत आहे, तोच टप्पा आणि सलगचा 3रा यॉर्कर पाहिला आपण या षटकामध्ये. काय चेंडू फेकला गेलाय, काय यॉर्करचा वापर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल मी तर म्हणेन आता या षटकाचा. गणेशचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली गणेशच्या गोलंदाजाने. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक केलाय मी तर म्हणेन या गोलंदाजाने. उलटा चेंडू यावेळेस मात्र उंच उडालाय. जजमेंट करतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. तिसरी मात्र प्रयत्न असेल. तिसरी साथी मात्र फलंदाज बाद असेल. या 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती आणि 27 धावेचा टार्गेट सेट केला मी तर म्हणेन. कदाचित ना सागवाडी संघाने झेल अद्याप सोडले गेले 5, म्हणजे खूप मोठ्या चुक्या. यांची नाव वाघूरच नसेल बरोबर का, काय सांगायचं आहे. यांची वाघूर म्हणजे डुप्लिकेट वाघूर. उल्हासनगरचा माल म्हणजे फुसका माल. यांच्या वाघरा फाटल्या, भोक्षा फाटल्या. चला आपल्याला फलंदाजी करायची आता सागवाडी संघ. चला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा लगेचच. आणि यानंतर बोनिवली संघ आमच्या व्यासपीठासमोर आपण येऊन राहा.
विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन मिसळतो. डॉट चेंडूची संख्या कमी. डॉट चेंडू मात्र खेळावा लागतील. चांगली फटकेबाजी करायची मी तर म्हणेन. 27 धावा बनवायच्यात आणि 27 धावा कंपल्सरी बनवायचे 18 चेंडूमध्ये. सलामी जोडी पाहत आहे गणेश टायकेनला. नॉन स्ट्राईकला फलंदाज भुरेश पाहत आहे. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी करत असताना अनिल हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावं लागेल मी तर म्हणेन. कमबॅक करावा लागेल आणि यानंतर जो संघ या सामन्यामधून जिंकेल तो थेट बोनिवली संघाशी मात्र 2 हात करेल. बोनिवली संघ आपण तयार राहा. यानंतर आपल्याला लगेच खेळायचं आहे, यावरती लक्ष द्या आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला अनिल हा गोलंदाज. 2 चेंडू डॉट फेकल्यात. हो फुलटा चेंडू. चांगला फटका पाहतोय. शतरक्षण नाहीये. दूरवरनं येईल शतरक्षण. यावेळेस थोडासा बेडूकचा फिल्डिंग पाहिली आपण. खराब कामगिरी पाहिली आपण. तोपर्यंत मात्र 2 धाब्याच्या मदतीने मात्र श्री गणेश हा झालाय सागवाडी या संघाचा. 2 धाब्याच्या मदतीने श्री गणेश हा झालाय. पाहताना अजूनही विचार केला ना 15 चेंडूमध्ये अजूनही 25 धाब्याची गरज असेल. हो चांगला फटका पाहिला. चपराक शॉट पाहतो आपण. स्वीप शॉट पाहतोय. चेंडू जाईल सीमा पार. हा चेंडू जाईल चौकार आणि या चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 6 आकड्यावरती. प्रतिहल्ला चढवला जातो अनिल वरती मी तुम्हाला. 27 धाबा बनवायच्यात. पहिले सुरुवातीचे 2 चेंडू डॉट राहिले. त्यानंतर 2 चेंडूवरती 6 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजाने. अजूनही या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 21 ची गरज असेल मी तुम्हाला. चांगली फटकेबाजी करत असताना गणेशला पाहत आहे. काय फटका लगावला त्या ठिकाणी. चपराक शॉट पाहिला आपण आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि हे गोलंदाज. हो चांगला फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. कदाचित शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता भुरेश. डावखुरी हाताचा फलंदाज. डावखुरी हाताचा फलंदाज पाहतो आपण. स्ट्राईक एंडला अद्याप विचार केला 27 धाबा मारायच्या. 27 मधून 7 बनल्यात. अजूनही 13 चेंडूमध्ये बनवायच्यात 20 आणि 20 या कंपल्सरी बनवायच्यात. स्ट्राईक एंडला फलंदाज. डावखुरी हाताचा फलंदाज. जेव्हा डावखुरी हाताचे फलंदाज येतात ना तेव्हा मात्र गोलंदाजाला हा प्रश्न पडतो चेंडू टाकायचा कुठे. ते नेहमीच घातकीच असतात. पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि हा गोलंदाज. रायडम उर्दू विकेट. स्ट्राईक एंडला फलंदाज. दोन्ही फलंदाजांचा विचार केला ना एका गोलंदाजाच्या नावावरती ॲव्हेंजर बाईक पाहताय आणि एकाच्या फलंदाजाच्या नावावरती पाहताय TVS बजाजची मोटरसायकल पाहताय. आणि षटक संपला गेला पहिला आणि पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्यात सागरवाडी संघाने 10. आता मात्र समीकरणचा 7. आता समीकरणचा विचार केला प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी गाठायची म्हणजे कंपल्सरी 20 धावा बनवायच्या. आणि दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती पंकजला पाहता आपण. चांगली गोलंदाजी करावी लागेल पंकजच्या गोलंदाजाला. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. पुन्हा एकदा गणेशला पाहताय. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता भुरेश ज्याच्या नावावरती गाडी. आणि त्यानंतर पाहत आपण PCC मांडवा याच्या माध्यमातून अनिलच्या नावावरती पत्र गाडी सुद्धा आहे. दोन्ही खेळाडू मात्र आणि दोन्ही संघ एकाच ताकदीचा पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र शेवटच्या मुवमेंट पर्यंत जाईल यात मात्र कुठली शंका नसेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज गणेश. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल उचल करेल का हा प्रश्न पडलाय. आणि थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे आणि झटका क्रमांक लागलाय सागवाडी संघाला पहिला. चला नवीन फलंदाज एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये लगेचच. चला फलंदाज लगेचच जा पण. कदाचित फुल टॉस वरती होता आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल करायचा होता मी तर म्हणेन. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. सुरेशला पाहता आपण. जर्सी क्रमांक 10. चांगली फलंदाजी करावी लागेल मी तर म्हणेन. अद्यापही मात्र समीकरणचा विचार करा 11 चेंडूमध्ये बनवायच्यात 20 आणि या 20 धावा कंपल्सरी बनवायच्यात. चांगला चेंडू पाहत आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केला गोलंदाजाने. पंकज हा गोलंदाज.
पंकजने मात्र पहिला चेंडू मात्र फसवा चेंडू टाकला होता, फुल टॉस. थोडीशी गती कमी होती त्या चेंडूमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सुरेशला पाहता आपण. हो, चांगला फटका पाहतो, चपराक शॉट पाहता, एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न, थोडासा फंबल पाहता, एक विचार केला ना, काय धावा वेगाने पूर्ण केला गेलात. या दोन धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 9 आकड्यावरती. 27 धावा बनवायच्या. अजून मात्र संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये सागवाडी संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू सर्वेक्षण किलिंग करला, एक धाव तर वेगाने पूर्ण केलेले. दुसरीचा प्रयत्न, थोडासा फंबल पाहताय आणि चुकीला माफी नसेल मी तो म्हणेन. आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्या चुका तुम्ही करतात ना, त्या शेवटच्या मुवमेंटला मात्र भोगावा लागतील. चौकार आलाय, चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 13 आकड्यावरती. अजूनही मात्र विचार केला 15ची गरज असेल. 27 धावा मारायच्या आहेत. 14 धावांची गरज असेल अजूनही. हो हो, यावेळेस मात्र चपराक शॉट पाहतोय. पायदेशीप केला चेंडू, जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. सूर्यच्या बॅटमध्ये हा धमाका आणि आघात सुद्धा केलाय. हा मी अजून जिवंत आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याचा उदरता देत असताना मैदानाच्या आतमध्ये ठोकला हा षटकार. लांबच लांब, बाहुबली फटका. काय फटका होता आणि फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढीच होती. दमदार फटका पाहिला आपण. या षटकाच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 19 आकड्यावरती. अजूनही विचार केला 8 धावांची गरज असेल मी तर म्हणेन. चांगला फटका पाहिला आपण. काय फटका पाहिला आपण. पेशरला मात्र झुगारून दिला मी तर म्हणेन या फलंदाजाने. पहिल्या सामन्यामध्ये मात्र थोडासा नाराज केला होता संघाला. आणि त्यानंतर मात्र काय फलंदाजी करत असताना सुरेश हा फलंदाज तुटूनच पडला या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज. हो, चांगला फटका पाहिला. सर्वेक्षण पुन्हा एकदा खिचून काढलाय. एकदा तर वेगाने पूर्ण केले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. एका टप्प्यावरती चेंडू उचलला, फेकलाय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती. अजूनही 7 धावेची गरज असेल. 7 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. चुरस मैदानामध्ये निर्माण आहे. आणि बदलापूरमध्ये ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये मात्र 6 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना त्या स्पर्धेमध्ये मात्र मालिकावीर ठरला होता अनिल. समीकरणचा विचार केला 7 आणि 7 चेंडू 7 धावेची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक घेतला फलंदाज. हो, यावेळेस मात्र मोठा धमाका पाहतो आपण. थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे. आणि कहानी में ट्विस्ट, लैला के शादी में लपड़ा हो गया और साला मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. आता मात्र विचार केला समीकरणचा 6 चेंडू आणि 7 ची गरज. आणि हा 7 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच एंटर व्हा. अनंताला पाहता आपण. आता पूर्णपणे जबाबदारी असेल मी तर म्हणेन. संघाला हा प्रश्न पडला असेल कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा. सुरेशने मात्र चांगली फलंदाजी केली आणि अनंत मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बुरिशने थोडासा नाराज केला. थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली. मिस्टाईन फटका पाहिला आपण. त्या ठिकाणी होता अनिलने चांगला जजमेंट पाहिला. अनिलच्या माध्यमातून झेल सुद्धा टिपला अनिलने. आता मात्र समीकरण चेंज झालाय. 6 चेंडूमध्ये 7 ची गरज आता मैदानाच्या आतमध्ये सागवाडी या संघाला. पुन्हा एकदा समीकरण चेंज. आता मात्र दोन्ही संघाच्या फासल्या फासफूस करत असतील हा प्रश्न पडलाय. जेव्हा ना 6 चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना ना एखादा बॉल तुम्ही जर डॉट आला तर प्रेशर लगेचच निर्माण होतं. आणि 6 चेंडूमध्ये जर 15 या 13 धावेची गरज असताना त्या सहजरित्या होत्यात. आणि 6 चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना थोडासा सामना प्रेशर निर्माण होतोय संघावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता आपण सुरेश, ज्याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी पाहिली आपण. नवीन गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्गवरती रोशन डावकर याचा गोलंदाज. आणि पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. फिरकीचा जादूगार रोशनच्या माध्यमातून डॉट चेंडू खेळला. पाहतो सुरेशवरती मात्र जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल ना तेवढा मात्र संघावरती प्रेशर निर्माण होईल मी तर म्हणेन. चांगली फटकेबाजी करावी लागेल मी तर म्हणेन. या 7 धावा बनवायच्या आहेत कंपल्सरी. अजून मात्र समीकरण चेंज. 5 चेंडूमध्ये 7 धावा बनवायच्या आहेत.
हो पुन्हा एकदा पाहिली गेली तर थोडीशी दिशा आहे गोलंदाजी मी म्हणे थोडीशी लाईन मात्र मिस केली आहे. आता समीकरण चेंज झालं पुन्हा एकदा 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 6 धावा आणि या 6 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. डावकरी त्याचा गोलंदाज जसा चेंडू टप्पा पडला ना सरळ लेग साईडच्या ऑफ साईडच्या दिशेने मात्र चेंडू मात्र वळण घेत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगला पा सलगचा दुसरा चेंडू डॉट फेकला या गोलंदाजाने. पण ढगाड मधून कुणी आवाज देऊ नका तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आता मात्र समीकरणचा चेंज झाला मात्र 4 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 6 आणि या 6 धावा कंपल्सरी बनवायच्या. स्ट्राईक एंड फलंदाज पाहतोय सुरेश. चांगली फलंदाजी करत असताना सुरेश न हो चांगला फटका पाहिला. एक डाव तर वेगाने पूर्ण केलेला दुसरीचा प्रयत्न दुसरी होईल का पूर्ण आणि थोडासा पाहिला आपण चेंडू उचलण्यास फेकण्यासाठी थोडासा उशीर खर्च करतो मात्र वेळ खर्च केलाय तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा समीकरण चेंज झाला मैदानाच्या आतमध्ये या 2 धावीच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार केला 3 चेंडू मध्ये बनवायच्या 4 आणि या 4 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. 3-4चा समीकरण हा प्रश्न पडलाय. कदाचित एक मोठा फटका सामना खुला करू शकतो. कदाचित एखादा चेंडू डॉट संघावरती सागवाडी संघावरती प्रेशर निर्माण करेल मी तो म्हणेन. चांगली गोलंदाजी करत असताना डावखरे आताचा गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक यांना फलंदाज सुरेशला पुन्हा एकदा पाहतो आपण. काही आवाज येत असताना मैदानाच्या आतमध्ये समीकरणचा विचार केला 3 चेंडू मध्ये बनवायचे 4. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतोय थोडीशी दिशा आहे गोलंदाजी पाहतोय. जेव्हा डावखरे आता फलंदाजाचा विचार केला ना गोलंदाजाचा जसा चेंडू पडला ना तसा ऑफ साईडच्या दिशेने मात्र जास्तच वळण घेतोय चेंडू. त्याचं एकमेव कार्य मात्र थोडीशी ही लाईन मिस करतोय हा गोलंदाज. आता मात्र समीकरणचा चेंज झालाय 3 चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. हो दिशा इन फटकाबाजी पाहिला आपण. हा चेंडू मात्र डॉट फेकलाय. आता मात्र सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये बनवायचे 3 आणि आता मात्र दोन्ही संघाच्या फासफूस करत असतील. आता हा प्रश्न पडला दोन्ही संघाला 2 चेंडू मध्ये या 3 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू जर डॉट आला तर शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल. कदाचित हा प्रश्न पडलाय सुरेशा फलंदाजाला. आता मात्र पाहिला गेला तर हा खराब चेंडू पाहिला आपण. एका साईडला खराबही चेंडू टाकतोय आणि एका साईडला विचार केला तर चेंडूही डॉट टाकतोय. आता सामना मात्र रंगलाय 2 चेंडू मध्ये 2 धावीची गरज. या 2 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 6 चेंडू मध्ये 15 बनतात 20 बनतात आणि 6 चेंडू मध्ये 6 धावीची गरज असताना ना नाकी न येतात फलंदाजाच्या कारण प्रेशर मध्ये असतो फलंदाज. त्या प्रेशर मध्ये मात्र थोडीशी लाईन मिस करतोय सुरेशा फलंदाज. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय 2 चेंडू मध्ये 2 धावीची गरज मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला शॉट पाहिला आपण. एक डाव तर वेगाने पूर्ण केली. हो या वेळेस मी तर म्हणेन त्याच अपेक्षा कदाचित चुकी केली आहे का. हा चेंडू जाईल सीमा पार आणि सामना जिंकलाय सुरेशा फलंदाजाने. चौकार ठोकलाय. थँक्यू. दोन्ही संघाच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. ना आयोजक पाहता आपण